हाय सर्वांना नमस्ते. बघा मी शीतल, माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहेत सर्वजण? तर नक्कीच चांगले असाल आणि आम्ही पण सगळे चांगलो आहे. तब्येत ठीक नव्हती, डोकं वगैरे दुखत होतं बघा. तर त्यामुळं आता जरा गोळ्या वगैरे खाल्ल्यावर कमी आले. तर श्राव बसले माझे इथं आणि दिवाबत्ती वगैरे देवाला श्रावला असते आणि इकडं आरती वगैरे अगरबत्ती तुळशीला वगैरे झाली. सगळे दिवस मावळ्या हे आपलं कामच असते. तर स्वयंपाक चालू आहे आणि निम्मा अर्धा झाला आहे. चला म्हणलं व्हिडिओ बनवा छोटासा थोडासा, कारण रोज व्हिडिओ असणं महत्त्वाचं आहे, पण मला होतच नाही व्हिडिओ काढणं. तर चला म्हणलं काढावं. तर आज स्वयंपाकामध्ये ना भाजी आहे पालकाची आणि शिल्लक पण राहिली एवढी बघा. पालक असा भरपूर घेतला होता, चांगले मस्त फ्रेश अशी पालक आहे, शेतकऱ्याजवळची घेतलेली अशी. ते रोजच एक सावेचं म्हणजे भाऊ येतात ना, तर आम्ही कधी घेत नाही. तर आज होता बाजार बंद, कारण आज निकाल होता ना, नगरसेवक नगराध्यक्ष यांचे म्हणजे इलेक्शन झालेले त्यांचा निकाल होता आज. त्यामुळं बाजार बंद होता सांगोल्याचा. त्याच्यामुळं मग घ्यावं म्हणलं आज भाजी आली आहे. तर चार्जर बघा कसा धोंडावर यायला लागला इथंच वरती बोर्ड असल्यामुळं. तर मग भाजी मी निम्मी केली, त्यातली 2 पेंड्या घेतलेल्या आणि 10लाच पेंडी आहे. तर श्रावूला मेन म्हणजे काय म्हणतात, हिमोग्लोबिन कमी आहे त्याच्या शरीरात, त्यामुळं मग आणि माझ्या पण आहे, जास्त नाही माझ्या पण अंगात कारण रक्त कमी असल्यावर जरा जास्त रक्तवाढीचं जास्त काय काय पदार्थ भाज्या म्हणा काय जी काय ती खायचं. काय झालं श्रावू तरी असं केलंय का तो वरती चार्जर गुंडाळ्याने हसते बघा स्वतःच ती. तर आता भाकरी बनवायच्या ज्वारीच्या आणि भाजी बनवली मी मूग डाळ वगैरे टाकून, हिरवी मिरची थोडीशी टाकली. नाहीतर सासूबाईंना आमच्या तिखट लागत नाही जास्त आजीला नाही खावट श्रावूच्या तिखट खावट नाही, म्हणजे त्यांना तिखटच लागते. त्यामुळं जास्त आम्हाला पण भाज्या करायच्या म्हणल्यावर प्रॉब्लेम येतो कुठल्याही, कमी तिखटाच्या किंवा मग वेगळ्या अशा करायला लागतात आणि हिच्या पप्पाला लागते तिखट आहे श्रावू. आणि तर आता भाजी बनवली मी, 2च हिरव्या मिरच्या टाकलेत बघा. आणि आता भाकरी गरम गरम ज्वारीची बनवायची. थंडी तुमच्याकडे कशी आहे नक्की सांगा. आमच्याकडे इतकी थंडी आहे ना, बासाव थंडी ना. आम्ही तर सॉक्स आणलेत बघा, कालच्यापासून घातले सॉक्स. श्रावूला पण आहे, आजीला पण आणलं होतं, श्रावूच्या पण आजीने घातला नाही आपला. श्रावूला असला कसला कलर आहे, बेबी पिंक पण नाही, जरा वेगळाच आहे, आईस्क्रीम असा कलर. आणि माझा काळा कलर आहे. मी काल घातला, कधी रात्री काढला परत घातलाच नाही दिवसभर. फरशी पायच ठेवू वाटत नाही, असं बर्फ असल्यासारखं, बर्फावर पाय ठेवल्यासारखं. आणि आमच्या आत्तीबाईंना पण आणला होता, तर नको म्हणले, मला नाही आवडत असलं काय, म्हणून त्यांना नाही. मग त्यांचा ती आलेला शिल्लक ती मम्मीला देऊन टाकला, म्हणलं घाल तू तरी. आणलंय तर काय करायचं, एवढं आणलं होतं. पण चला मग आता तुम्हाला भाजी बनवलेली पालकाची दाखवते. श्राव म्हणते भाजी दाखव. तर वाजलेत बघा, टायमिंग किती झाले, 7:30-5 झालेत. 7:30-5 मिनिटं झालेत. 7:30 वाजून तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते. तर बघा भाजी बनवली ही अशी मस्त पालकाची, आणि किती कढई भरून बसत नव्हती, कढईमध्ये हलवता येत नव्हती, तर झाली एवढी. त्यात अजून डाळ पण घातले. तर भाजी किती थोडी झाली बघा, भरपूर अशी भाजी होती, तर जास्त क्वांटिटीमध्ये होती, पण कमी झाली, जास्त काही झाली नाही. डाळ वगैरे टाकल्यामुळे जास्त झाली. इकडं दूध तापले, अजून दूध यायचे बघा. तर कसली भारी शाय आली दुधाला. वरती धरकी जरा, हां असं. तर ती सकाळी भात वगैरे लावलेला आहे, तर कुठे चालली तिकडं आणि बघा भाजीत अजून पाणी, किती वेळ झालं पाण्याला, गॅस किती गेलाय, पाणी सुटलं होतं खरं. मीठ टाकल्यावर तर मीठ टाकले तर जास्त सुटते. आणि अजून थोडं पाणी वाटतेच मला, अजून जरा गॅस चालू करायला लागतो. श्रावण बंद केलाय मी मोबाईल व्हिडिओ एडिट करेपर्यंत, पण जरा पाणी आहे ह्याच्यामध्ये थोडंसं, जरा अजून निचरा व्हायला लागतो ह्याचं बघ. शेपूजी असल्यावर वाटते. आणि खरं जरा चवीला वेगळी लागते भाजी, पण जरा थोडी चांगली, जरा वेगळं काय काय टाकलं ना तर थोडी अजून चव चांगली येते, काय नाही विषय. ह्याच्याबरोबर आता ज्वारीची भाकरी भाजी मस्त अशी खायची. तर स्वयंपाक करून बसायचा राहिलेला आम्ही इकडं. रात्री सकाळी भात लावलेला आहे कुकरमध्ये, भाजी थोडीशी राहिली, रस्सा ठेचा आहे, परत हलवा राहिलाय श्रावून आमच्या खाऊन थोडासा. खा की श्रावू. तर चला आता ज्वारीच्या भाकरी बनवतो आणि जेवण करतो. तर चला मग भेटू पुढं. कीर्ती भाकरीला लागलं झालं पप्पाला बघा करून नुसता म्हणायचं. तर बघा आज मग चपात्या कशा भरपूर असल्यामुळे ना 2च भाकरी करणार आहे. चपात्या 5-5.5 चपात्या त्या, कारण मी आजारी असल्यामुळे दुपारी बघा जेवणच गेलं. मी अर्धी चपाती भात थोडा खाल्ला, तर 2च भाकरी बनवायच्यात म्हणलं वरतीच करावं, कारण खाली पण घाण होणार, पीठ सगळं उडते, वरती पण सगळा राडा.
तर म्हणलं चला आता 2च भाकरी वरतीच बनवू. तर चपात्या 4-5 शिल्लक आहे, त्यात 30 खायच्या बघा. कारण आपण सगळं विकत आणत असतोय. आपल्याला काय घरची शेती नाही, आपलं घरचं कमवत ना आपण, जे शेतीतलं काय आपल्याला नाही, आपल्याला विकतच आणायला लागते सगळं. तर नाश करून काय करायचं, तर ही थोडं ती थोडं खायला पाहिजे. त्यामुळे म्हणलं चला आता आत्यापुरती पण भाकरी होती आणि एखादी राहिली तर ह्याने चपाती खाते, त्यांचं काय नसते. आम्हाला अर्धी भाकरी बास होते, चपाती आहे खायला, भात आहे. त्यामुळे आता म्हणलं चला 2 किंवा 3 करावं. आणि इकडं भांडी थोडीफार पडले, तर दूध अजून आलं नाही. तर म्हणलं आता चला ज्वारीची, आणि ह्या दिवसात खरं बाजरीची भाकरी खायला आवडते, पण गॅसवर चांगली होत नाही, म्हणजे जरा चुलीपेक्षा वेगळीच होती. पण आता आणायचे कशी का होईना, पण आणायचे. लय खाऊ वाटायला लागले आमच्यात सगळ्यांना भाकरी बाजरीची. तर आता ज्वारी पीठ संपले बघा, थोडंच अजून 2-1 भाकरी होते, 2-3. नाहीतर मग आता बाजरी दळून आणायची, विकत आणून 5 किलो. आम्ही जास्त ज्वारी आणि काय म्हणते बाजरी असं आणून ठेवत नाही जास्त, फक्त लागल तसं, कारण आमच्यात कोणच खात नाही जास्त. आणि गहू म्हणलं तर मग 1 क्विंटल वगैरे असं असतंय. 5-7 महिने, 1-8 महिना जातं आम्हाला. आता शंभू वगैरे नाही, त्यामुळे अजून कमी लागते. नाहीतर माणूस वाढल्यावर कसं असतं, वाढतंय सगळं. तसं नाही. सकाळी आता आम्ही थोड्याच स्वयंपाक बनवतो, आत्याचं पण लय जेवण नसते. 1 चपाती 1.5 चपातीच्या आत बाहेर. आणि आम्हाला किती एकदा जेवलं ना, श्राव गेली शाळेत, तर मग काय विषय नाही. 5-7 चपात्या लय झाल्या. त्यामुळे बघा 1 क्विंटल गहू म्हणजे घेतले, पण अजून आहे शिल्लक जास्त. त्यामुळं ती जास्त घेतो, पण आम्ही बाजरी आणि ज्वारी जास्त घेऊन ठेवत नाही, खातच नाहीत कीड लागण्यापेक्षा. त्यामुळे चला आता भाकरी बनवती आणि संध्याकाळचं जेवण मस्त असं करून घेतो गरम गरम. या जेवायला तुम्ही पण. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, कमेंट करून लाईक करत जावा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.